गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 7. नमस्कार मित्रांनो, या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, कृपया पहा. नीलम यांच्या घरचे सर्वजण गावी लग्नाच्या धावपळीत व्यस्त असतात. रोहिणी मात्र मुंबईला घरी येऊन तणपणत असते. सोनिया तिच्या मॉमला शांत करत असते. मॉम, कूल डाऊन. आता ते कोणी इथे आहेत का? आपल्याला राग आलाय ते पाहायला. अगं पण सोनिया, एवढ्या उशिरा नीलम वहिनींनी अभिचं लग्न ठरलं आहे ते आपल्याला कळवलं. एका शब्दांनीही मला कधी सांगावंसं वाटलं नाही नीलम वहिनीला. मी किती स्वप्न पाहिली होती तुझ्यासाठी. तू या घरात येशील, माझ्याजवळ राहशील. अगं पण मॉम, तो अभि किती गर्विष्ठ आहे. त्याच्यासोबत मला नव्हतं लग्न करायचं. अगं, तो गर्विष्ठ असला तरी लग्नानंतर झाला असता चांगला. तू मॉम शांत हो आता. त्याचं लग्न लागलं पण असेल गावी. सोनिया मॉमला बोलते. सोनिया, या घराची सून म्हणून मी तुलाच माझ्या नजरेत पाहत आली आहे. आता तुझं शिक्षण पूर्ण होणारच होतं आणि मुंबईत आल्यावर मी विषय काढणारच होते नीलम वहिनीकडे. तर अगोदरच अभिचं लग्न होत आहे, पण या घरात सून म्हणून तूच नांदणार बघ सोनिया. ती जी कोणी मुलगी लग्न होऊन येणार आहे तिला मी टिकूच देणार नाही या घरात. इथला एवढा पैसा, एवढी संपत्ती अशी सहजासहजी तिच्या खशात घालायची का आपण? मला तर हे सहनच होत नाही बघ सोनिया. एवढ्या संपत्तीवरती कुठची कोण येऊन राज करणार ते? हे सगळं तुलाच मिळायला हवं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. अभि आणि त्याच्या बायकोला आपल्याला एकमेकांपासून दूर ठेवायला लागेल. हो, मग करूयात आपण. मी नेहमी तुझ्या सोबत आहे मॉम. तू काळजी नको करूस. आपण त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी गैरसमज निर्माण करू. मग तर झालं. आता खुश मॉम? हो खुश बेटा. तिला हकलवून लावू आपण इथून. हो सोनिया, असं केलं तरच तू या प्रॉपर्टीची राणी होशील. आत्या आणि सोनिया एकमेकींकडे बघून क्रूर हसतात. अनुजाच्या गावी नीलम अभिला एका रूममध्ये घेऊन जाऊन अभिला लग्नासाठी आणलेला ड्रेस बॅगमधून काढून घालण्यासाठी देते. पण अभिची नुसती चिडचिड होत असते. तो गाव आणि ती गावातली माणसं, साधी भोळी माणसं पाहून तो गावाकडच्या माणसांना नॉनसेन्स समजत होता. बोलतही तसंच होता. मॉम, तू कोणत्या गावात घेऊन आलेस मला? शिट यार, माझंच चुकलं. मी तुझ्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी टाकली. तो त्याच्या हातातील त्याचाच लग्नासाठी घालणारा ड्रेस जोरात रागाने जमिनीवर भिरकावून देतो. तेवढ्यात रामदास दरवाजात येतात आणि ते अभिला ड्रेस रागाने जमिनीवर टाकताना पाहतात. त्यांना अभिचा खूपच राग येतो. ते अभिला बोलतात, अभि, हे लग्न जमवण्यासाठी तुझ्या मॉमने किती प्रयत्न केले तुला नाही माहिती, म्हणून तू असा वागत आहेस. पण डॅड, मला आता लग्न नाही करायचं. सांगा तुम्ही तसं या इथल्या चीप लोकांना. नीलम अभिला बोलतात, अभि काय बोलतोयस तू हे? रामदास तर दरवाजातून रागाने आत येऊन अभिच्या सटकन कानाखाली ठेवून देतात. अभि त्याच्या गालावर हात ठेवतो. डॅड, तुम्ही मला स्लॅप केलं? मला? हो, मला खूप पहिलंच करायला पाहिजे होतं. जिथे तिथे तुझी मनमानी नाही चालणार. हे लग्न आहे, भाऊला भाऊलीचा खेळ नाही. लग्न देवा ब्राह्मणांच्या साक्षीने होणारं लग्न आहे हे. आता तुझं लग्न काही वेळातच लागणार आहे. सर्व तयारीही झाली आहे आणि आता फक्त लग्न लागायचं बाकी आहे. तू बोलतोयस मला लग्न नाही करायचं म्हणून? आता नाही लग्न केलंस तर कोणत्याच मुलीसोबत तुझं लग्न होणार नाही. तुझ्या पत्रिकेत मंगळ आहे. कळतंय का तुला अभि? डॅड, तुम्हाला माहिती आहे मी असल्या बुरसटलेला
बुरसटलेल्या फालतू गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. रामदास नीलमकडे एक रागीट कटाक्ष टाकतात. तुम्हाला मी पहिलंच सांगितलं होतं, नीलम या लेकाच्या भानगडीत पडू नका. तो तेवढ्या पात्रतेचा नाही. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, पण तुम्ही ऐकाल तर ना. रामदास तसेच रागाने निघून जातात रूममधून बाहेर. अभिचे तर डोळे रागाने लालबुंद झालेले असतात. अभि, असा काय करतोस? तुला विचारूनच केलं ना मी सगळं. नीलम अभिला बोलतात. हो मॉम, तू मलाच विचारून केलं, पण हे नाही बोललीस तू मला. मी गावाकडची मुलगी तुझ्यासाठी पाहिली आहे म्हणून. मला काय माहिती तू मला इथे या चीप गावी माझ्याच लग्नासाठी घेऊन येशील ते. नीलमही आता रागाने अभिला बोलतात. अभि, शांत बस आता. एकही शब्द नाही हा. मी खूप वेळेस तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता. तू माझं ऐकून घेत होतास का काही? ते आठव पहिलं. तसा अभि बाजूच्या खुर्चीला जोरात लाथ मारतो. शिट यार, उगाचच मी तुला लग्न करेन म्हणून म्हटलं. तसंही मला त्या मुलीत काहीच घेणं देणं नाही. पण लोक माझी बायको म्हणून बघतील ना तिच्याकडे. कोणती येरपट माझ्या गळ्यात बांधायला निघाली आहेस मॉम तू? तुलाच माहिती आता. मी तुमच्या इज्जतीसाठी करतो हे लग्न, पण जास्त टिकणार नाही. अगोदरच तुला सांगून ठेवतो. लिहून घे माझ्याकडून. मी तिला माझ्या आयुष्यात टिकूच देणार नाही. जे मला आवडत नाही ते मी कधीच ॲक्सेप्ट नाही करू शकत मॉम. माझ्या आजूबाजूलाच नाही तर माझ्या घरातही राहू देणार नाही मी तिला. तू जा मॉम, मी रेडी होऊन येतो बाहेर. नीलमचा तर चेहरा फारच उतरतो. कारण आतापर्यंत अभि बोलत होता तुझ्यासाठी मॉम मी लग्नाला तयार आहे, आणि आता भलतंच वागत होता तो. नीलम यांना वाटलं तो शांततेत लग्नाला उभा राहील. पण मंडळी, वाटण्यावर काही नसतं ना. प्रत्यक्षात घडतील त्या गोष्टी खऱ्या असतात. लेकाच्या लग्नासाठी एका निरागस मुलीची जिंदगी तर खराब होणार नाही ना. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. नीलमना वाटत होतं तसं काहीच झालं नाही. उलटा तो खूप संतापला. नीलम बोलतात. अरे अभि, त्या काही बोलणारच असतात तर. अभि, मॉम प्लीज जा ना बाहेर. काहीही बोलण्याचा माझा मूड नाहीये. मुहूर्ताची वेळ एकदम जवळ आली होती आणि उगीच शब्दाला शब्द वाढायला नको म्हणून त्याही गप्प बाहेर निघून जातात. अभिच्या मनात चालू असतं, डॅडने माझ्यावर आज पहिल्यांदाच हात उचलला. मला पात्रतेचे नाही म्हटले ते. ही कोण स्टुपिड मुलगी आहे तिच्यासाठी. आय प्रॉमिस, तुझं जीणं नाही हराम केलं तर मी नकोसं करेल माझ्या घरात तुला. नाही तुला या चीप गावात परत पाठवली तर अभि नाव नाही सांगणार कोणाला. तो रागाने तळपत असतो. अनुजाच्या घरी तर खूपच गडबड असते. पाहुणे मंडळींची, गावातल्या लोकांची. अनुजाच्या मामाची मुलगी लावण्या तयार करत असते अनुजाला. बिचारीला खूप गिल्ट वाटत असतं, कारण तिच्यामुळे अनुजावर आज ही परिस्थिती ओढावलेली असते म्हणून. खूप वेळेस अनुजाला सॉरी बोललेली असते ती. अनुजा तिला माफ करते, पण तिच्या मनात गिल्ट असतंच. गुरुजी बोलवतायत, मुहूर्ताचा टायमिंग टळून जायला नको. या पटकन बाहेर. अनुजाचे मामा अनुजाला आवाज देत बोलतात. अभि तर मेकअप वगैरे काही न करता फक्त लग्नासाठी आणलेला ड्रेस घालून बाशिंग बांधून मंडपात उभा असतो. कल्पना, कल्पेश, मामा आणि लावण्या सर्वजण आता अनुजाला घरातून बाहेर घेऊन लग्न मंडपात येतात. मंडपात उपस्थित सगळ्यांचे लक्ष अनुजावर जातं. अनुजाने पिवळ्या रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली नऊवारी नेसलेली असते. गळ्यात दागिने घातलेले असतात. केसांची छान हेअरस्टाईल केलेली असते. कानात मोठे कानातले असतात. हातात हिरवा चुडा, पायात पैंजण आणि तिच्या गोऱ्या हातावर असलेली मेहंदी खुलून दिसत असते. पहाटे सकाळीच लागलेल्या हळदीने तिच्या चेहऱ्यावर छान तेज आले होते. त्यात अप्रतिम सुंदर मेकअप लावण्याने अनुजाला केला होता. तिच्या कपाळावर नाजूक सुंदर बाशिंग बांधलं होतं.
एकूणच अनुजा आज खूप सुंदर दिसत होती. मुळातच ती खूप सुंदर होती, त्यात आज हळदीचं तेज चढलं होतं तिच्या पूर्ण अंगावर. अभि सोडून सगळे तिलाच बघत होते. अनुजाचा मामा आता अनुजाला मंडपात आणतो. अभि आणि अनुजाच्या मध्ये अंतरपाट असल्याने दोघांनाही एकमेकांना बघता येत नाही. मंगळ अष्टका पूर्ण होतात आता. एकमेकांना हार घालायचा असतो. अनुजा खाली जमिनीच्या दिशेकडे पाहत असते. अभि अनुजाकडे पाहत नाही. दोघेही एकमेकांकडे पाहत नसतात, त्यामुळे कोण कसं दिसतंय दोघांनाही कळत नाही. अभि अनुजाच्या गळ्यात तिच्याकडे न पाहताच पटकन हार गळ्यात टाकतो आणि त्याच्या जागेवर ताट उभा असतो. तो खूप उंच असतो. अनुजा अभिला हार घालायला जाते तर तिचा हात पोचतच नाही त्याच्या गळ्यात. मागून आवाज येतो कोणाचा तरी, नवरदेवा थोडं वाका. आमच्या मुलीला हार घालायचा आहे तुम्हाला. तरीही अभि वाकत नाही. नीलम अभिला हळूच कानात, अभि वाक जरा बोलतात. नाही मॉम, मी नाही वाकणार कोणासमोरही. अभि मॉमला बोलतो. शेवटी अनुजाचा मामा अनुजाला उचलून घेतो. तेव्हा अनुजा अभिच्या गळ्यात हार घालते. कन्यादानच्या वेळी आई बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी बघून अनुजाच्या डोळ्यात पण पाणी येते. फायनली लग्नाच्या सगळ्या विधी पार पडतात. फोटोशूट करण्यासाठी अभि तयारच नसतो आता. सगळे जेवायला बसलेले असतात. दोघांनाही शुभेच्छा देऊन पाहुणे मंडळी हळूहळू निघायला लागतात. थोड्या वेळाने निघायची वेळ जवळ येते. अभि कारमध्ये जाऊन बसतो सर्वांच्या अगोदर. त्याला एकदाच कधी या गावातून जातोय असं झालं होतं. अनुजाचे बाबा अनुजाला घेऊन येतात तिचा हात अभिच्या हातात देण्यासाठी, पण तिथे अभि नसतो. त्यांना जरा विचित्र वाटतं. चुकीच्या व्यक्तीसोबत आपण आपल्या मुलीचं लग्न लावून तर दिलं नाही ना. मनातूनच भीती वाटू लागते त्यांना. अभि कोणालाच न भेटता कारमध्ये जाऊन बसला होता. मंडपात नीलम, रामदास, अभिचे आजी आजोबा असतातच. बाकी इतरही पाहुणे मंडळी असतात. नीलम आणि रामदास समोर हात जोडून कल्पेश बोलतात, सांभाळा माझ्या अनुला. अनुचं काही चुकलं तर समजून घ्या तिला. लहान आहे ती अजून. कल्पनाही हात जोडून बोलतात, माझ्या हृदयाचा तुकडाच तुम्हाला देते मी असं समजा. तशी नीलम अनुजाला जवळ घेते. तुम्ही काहीच काळजी करू नका. आम्ही सर्व मिळून घेऊ अनुजाची काळजी. अनुजा आईच्या मिठीत शिरून रडू लागते. ते पाहून बाबांचे डोळे पाण्याने भरतात. त्यांना तर तिथे उभं राहून अनुची पाठवणी करणं खूप जड जातं. ते जड अंतःकरणाने तिथून निघून जातात. आजी आजोबा दोघेही रडत असतात. त्यांनाही अनुजा मिठी मारते. आजी बोलते, जा बाळा जा, आपल्या हक्काच्या घरी जा. अनुजाही आई आजी आजोबा काळजी घ्या म्हणून सांगते त्यांना. आई, बाबा कुठे आहेत? अनुजा विचारते. मामांनी कल्पेशना पाहिलेलं असतं जाताना. तो बोलतो, बाळा बाबा थोडं कामात आहेत. ती मामाला मिठी मारते. मामी नसते आलेली. नीलम बोलतात, कल्पनाताई काळजी नका करू. सून नाही मुलगीच घेऊन जातोय आम्ही आमच्या घरी. काही त्रास नाही होणार तिला. आता अनुजा कारसमोर उभी असते. तिथे तिला निरोप देण्यासाठी घरातील सर्वजण आलेले असतात, तिचे बाबा सोडून. अनुजाची नजर तिच्या बाबांना शोधत सर्वत्र भिरभिरत असते, पण तिला तिचे बाबा कुठे दिसत नाहीत. मामा अनुजाला कारमध्ये बसवतो आता. तिच्यासोबत लावण्या तिच्या बाजूला बसते. सगळे तिला बाय करू लागतात. ती पण सगळे नजरेआड होत तोपर्यंत मागे वळून बघत असते आणि रडत असते. तिचे बाबा घरी एकटेच खूप रडत असतात. बायका जशा रडतात तसे पुरुष सर्वांसमोर रडून त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत, पण त्या भावना मनात राहिल्यावर कोणीही व्यक्ती असेल तिला त्रास होणारच. ते स्वतःशी
त्यांचं दुःख शेअर करत रडत होते. अनुच्या आठवणीत मामा येऊन पहिलं भाऊजींना भेटतो. भाऊजी आवाज देताच कल्पेशच्या मनातील सर्व भावनांचा बाण फुटतो आणि डोळ्यातून अश्रू भळाभळा वाहू लागतात. चांगल्या घरात गेली आहे आपली अनुजा. सांभाळा भाऊजी स्वतःला, मामा बोलतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.